राज्य सरकारची लाडकी बहीण योजना त्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, विरोधक टीका करत आहेत आणि आताच अमरावतीचे रवी राणा यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की जर का सरकारला किंवा राज्य सरकारला तुम्ही मतं नाही दिली तर तुमच्या खात्यामधून आम्ही पुन्हा पैसे परत घेऊ अशी एक धमकीच दिलेली आहे। सर, कसं पाहता या रवी राणा यांच्या वक्तव्याकडे? जर का सरकारला किंवा सरकारच्या उमेदवारांना मतं तुम्ही नाही दिलीत, आशीर्वाद नाही दिले तर तुम्हाला दिलेले पैसे आम्ही परत काढून घेऊ अशी जे असं एक वक्तव्य आहे ते रवी राणा यांनी केलेलं आहे, तुम्ही कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? खरं तर फार गंभीर बाब आहे। एकतर लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे धवसा द्यायच्या, धमक्या द्यायच्या आणि बहिणीला धमक्या देण्याची प्रथा किंवा संस्कृती काही आपल्या महाराष्ट्राची आणि हिंदू धर्माची नाही आहे। मला असं वाटतं का शुद्ध भावना पाहिजे आणि शुद्ध इतकी चांगली योजना असताना अशा काही वक्तव्यामुळे ही योजना बदनाम होत आहे आणि परिणाम काय होतंय तर अशा पद्धतीनं आपण काही कोणी कामाला जाऊन किंवा माझ्या एकट्याचा आणि तुमचा पैसा म्हणून ही योजनेत पैसे जात नाही किंवा कोणाच्या बापदाद्यानं काम केलं आणि त्यानं त्या कामातले पैसे या योजनेत टाकले तोही असा बोलत नाही। आणि आता अशी अवस्था झालेली आहे का संविधानावरच आपण आता तलवार चालवतो की काय? 1500 देतो आणि मत आम्हाला मारजो, नाही तर योजना बंद होऊन जाईल। तुम्ही लोकशाहीच धोक्यात आणली ना। म्हणजे पवित्र मतदानाला अपवित्र करण्याचं काम अशा वक्तव्यामुळे होतं। पण असं कुठेतरी अजित पवार देखील बोलले होते की तुम्हाला जर का ही योजना सुरू ठेवायची आहे तर आम्हालाच मत द्या, आम्हालाच सहकार्य करा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बोलले होते। ही भाषा वेगळी आहे आणि ही भाषा फार वेगळी आहे। आम्ही पैसे वापस घेऊ, हे देऊ तुम्हाला, मत नाही मारलं तर वापस घेऊ, हा लोकशाहीला मोठा धक्का आहे। संविधानच धोक्यात येणं अशा वक्तव्यामुळे काय आहे का सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार पैशाच्या ताकदीवर, योजनेच्या ताकदीवर वळवायचा आणि नाही दिलं तर पहा बरं पैसे वापस घेऊ, हे जे आहे हे अहंकारी आहे। असं वाटते का मी स्वतःच्या खिशातून जरी खर्च केला तर तोही माणूस असा बोलत नाही। आम्ही असं म्हणतोय का एखाद्या वेळ पेशंट नेला तर आम्ही त्याला म्हणतो बाबा तुला वाचून आणलं म्हणजे तू आम्हालाच मत मारशील असं काही बंधन नाही आहे बरं, तू कोणालाही मत मार, कारण हे सेवा आहे। सेवा आणि राजकारण एकत्र जुळवत असाल तर त्याचे परिणाम सरकारवर पडेल आणि लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल। एकाएकी लाडका बहीण म्हणून वरून भुक्क्याचा मार मारायचा आणि त्याला फक्त सेवा न ठेवता त्याला राजकारण करायचं पूर्ण, तर हे फार चुकीचं आहे। तुम्हाला असं वाटतं की जर का समजा महायुती सरकार गेलं आगामी या निवडणुकांनंतर तर ही योजना महाविकास आघाडी सरकार सुरू ठेवेल? अशा कुठल्याच योजना बंद नाही, कोणी बंदही केल्या नाही। तुम्ही सांगा कर्जमाफी देवेंद्रजी फडणवीसनं केली, मग उद्धवजीनं केली नाही का? केली ना। उलट कसं आहे सरकारला हे माहीत आहे, राजकारणी लोकांना दुधाले भाव देणं कठीण आहे, तुमच्या शेतीमालाला भाव देणं कठीण आहे, दिव्यांगांना पगार किंवा घरकुला चांगला निधी देणं कठीण आहे। सोपं काय? ह्या योजना सोप्या आहे, याच्यात दुहेरी फायदे आहे। म्हणजे एका भावनेतून ते करावं असं नाही, याच्यामुळे वाईट सवय जे लागेल। आमचं काय म्हणणं आहे, कष्टकऱ्यांसाठी काही योजना आहे का? 8 घंटे काम केलं, 8 दिवस काम केलं, त्याच्यासाठी काही योजना आहे का? ह्या बिल्डिंगवर इतक्या उंच शिखरावर जाऊन काम करतं, दगड फोडतं, त्याच्यासाठी काही श्रमावर आधारित या देशात योजना नाही आहे। योजना ह्या श्रमावर आधारित असल्या पाहिजे आणि अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे। इथं अडचणीत जेव्हा एखादा पेशंट पकडलं जातं, सापडतं, त्याला कुठल्याच योजना लागू होत नाही किंवा ते हॉस्पिटल नाही राहत, तेव्हा काय आमच्याकडे वावर गिवर विकून त्याला पैसे लावावं लागतं की नाही? मग अडचणी असणाऱ्यासाठी योजना असल्या पाहिजे। त्याच योजना धरून आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणी झालेली आहे, सुप्रीम कोर्टाने सरकारला झापलेलं आहे की तुमच्याकडे या योजना राबवण्यासाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांचा मोबदला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, असं एक सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे, याकडे कसं पाहता?
मला वाटतं हे तर लई मोठी गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा आजही MRGSचे पैसे मजुरांचे जे 48 घंटेच्या आत द्यायला पाहिजे ते 3 महिने झाले दिले नाही. दिव्यांगांचा पैसा 4 महिने झाले अजून त्याच्या खात्यात पडला नाही. म्हणजे इथं सचिवाचे, कलेक्टरचे, आमदाराचे पगार 5 महिने तारखेच्या आत होते. अजितदादांना आश्वासन देऊन सुद्धा का 1 तारखेत आणि 5 तारखेच्या आतच आम्ही दिव्यांगांचा पगार करू, अजितदादांनी आश्वासन दिलं. तरी त्या सचिवानं त्याची काही तसगी घेतली नाही. नियंत्रण नाही, सचिव लोक घाबरत नाही. असं वाटतं ते मंत्री आहे आणि आम्ही सचिव आहे, असं झालंय. बच्चू, याला धरून एक प्रश्न आहे. आता महायुतीमधले संजय शिरसाट तुमचे मित्र, त्यांनी देखील असंच एक वक्तव्य केलेलं आहे की तक्रार केली मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रालयामधले अधिकारी असतील किंवा इतर कुठले जे वरिष्ठ अधिकारी असतील ते वेळेवरती येत नाहीत, त्यांची कामं करत नाही, एक तक्रार जी आहे ती यांनी शिरसाट यांनी केलेली आहे. अगदी बरोबर आहे ना. एवढा मोठा पगार द्यायचा, हे 6 मंत्रालय 6 मजले जरी चांगले केले तर अख्खा महाराष्ट्र दुरुस्त होते. सगळ्यात जास्त करप्शन इथंच आहे. जहाँ से गंगा बहती है वही अगर दूषित है तो फिर तो म्हणजे मंत्रालयामध्ये भ्रष्टाचार चालतो असं म्हणायचं तुम्हाला? असंच आहे ना. चालत नाही असं कोणी म्हणू शकते का? बरं, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न शेवटचा. मनसे आणि शिवसेना कुठेतरी आता मागील काळामध्ये आमनेसामने आलेले पाहायला मिळत होते. कोणी कुठल्या गाड्या, मनसेने कोणी नारळ फेकला उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती, तर शिवसेने ठाकरे गटाने सुपाऱ्या वगैरे फेकल्या. कुठेतरी गालबोट लागते असं वाटतं का महाराष्ट्राच्या संस्कृतीला या सगळ्या गोष्टींवरून? आता काय संस्कृती महाराष्ट्र म्हणजे मला तर वाटत नाही काय फार आता तो विषय घ्या जोगता राहिला म्हणून. आता हे विषय संपलेले आहे. पहिले ह्या महाराष्ट्राची ओळख संतांची होती. छत्रपतीच्या नावानं हा महाराष्ट्र, त्यांच्या कारकिर्दीनं हा महाराष्ट्राची ओळख होती. तिथं रयतेसाठी काही करावं, मरावं, जगावं, पुरून पुरावं, फक्त रयत असं इतकं डोक्यात होतं. आता तर फक्त मी आणि माझा कारभार एवढंच शिल्लक राहिलं आहे. बच्चू, असं का वाटतं, असं का झालंय? म्हणजे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राची एक संस्कृती होती राजकारणाची, ती कुठेतरी ढासळली का? मीडिया सगळ्यात मोठा दोषी आहे. तुम्ही चांगल्या गोष्टी घडलेल्या कधीच दाखवत नाही. तुम्ही पुऱ्या टीव्हीवर दिवसभर जर पाहिलं तर यानं काय म्हटलं, त्यानं काय म्हटलं, यानं काय म्हटलं, हा कुठे गेला आणि तो कुठे गेला. मीडियाला चांगल्या न्यूज करता आल्या पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. यात एकटी मीडिया जबाबदार नाही, कारण संस्कृती ढासळते राजकारणाची. कोणी कसं आहे, उलट बोललं तरच तुम्ही दाखवता ना. आता राणानं एखादं चांगलं काम केलं असेल ते तुम्ही दाखवलं नाही, आणि लाडक्या बहिणीवर बोलल्यावर तुम्ही 10 डाव दाखवलं, तर तुमचं कसं आहे, तुम्ही निगेटिव्ह बातम्या दाखवून मीडियासाठी ते सकारात्मक करायचे आहे. नाही, म्हणजे तुमचं असं म्हणणं की रवी राणांनी त्यांच्या मतदारसंघात खूप चांगली कामं केली, चांगले कामं केले असेल तर म्हणतो. एखादं चांगलं काम केलं असेल तर ते दाखवता आलं का तुम्हाला? किंवा मी रक्तदान केलं हे दाखवता येते का तुम्हाला? नाही दाखवू शकत. रक्त सांडवलं तर तुम्ही दाखवणार. बच्चू कडूच्या गाडीने एखादा धक्का जरी लागला तर तुम्ही दिवसभर ब्रेकिंग चालवणार. कौन चला रहा था गाड़ी, किसकी गाड़ी है, कैसा हुआ, कहाँ से चाक गया था. पण रक्तदानाची न्यूज मीडियाला करता येते का? नाही करता येत. हा तो मीडियाचाही तेवढाच आहे, सामान्य लोकांचाही तेवढाच आहे, आणि राजकारणी लोकांचा ते तेवढेच जबाबदार आहे. आम्हाला माहित आहे आम्ही टीव्हीवर रोज कसं दिसन, हे अर्धी फिकर त्याचीच असते राजकारणी लोकांना. बरं, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. जर का समजा महाविकास आघाडी सरकार आलं भविष्यामध्ये तर बच्चू भाऊंची भूमिका काय असेल? आमची भूमिका शेतकऱ्याची, मजुराची, दिव्यांगांची हीच असेल. वेगळी काय असणार आहे? खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन खरासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.